नमस्कार मंडळी, कशा आहात? बरात ना? तर हा खूप दिवसांचा व्लॉग होत आहे आमचा. तरी आता आम्ही चाललेलो आहे महालक्ष्मीला वर सांडेगवाडीवरती. प्रवीण माझ्यासोबत आहे. कुठे गेला प्रवीण? अरे दिस की प्रवीण माझ्यासोबत आहे. खूप दिवसांना हा व्लॉग होत आहे. तरी काय आता सांगायचं तुम्हाला, माझा ॲक्सिडेंट झाला, आमच्या मित्राची काय वारली, मदर वारली, आई वारली, त्यामुळं काय गॅपच पडत गेला आहे खूप सारा व्हिडिओला. त्यामुळं पडत गेला आहे, त्यामुळं गॅपच पडला आहे. आत्ता माझ्या पण पायाची इंजुरी बरी झालेली आहे. तर इथून पुढं आमचं व्हिडिओ ब्लॉगवर चालू राहतील सोशल मीडियाला. तुम्ही असं सपोर्ट करत जा. आता आम्ही चाललो आहे महालक्ष्मीला, तुम्हाला पण दाखवलं आमची इथली महालक्ष्मी कशी आहे ती. प्रवीण दादा करा गाडी चालू आपली. चला चला. आता म्हटलं गाडीवर बसावं. गाडीवर बसून थोडं आलो आम्ही. तर आता इथं आमच्या घरापाशीच भाजी मंडई बघा. पलूस तालुक्यात दर मंगळवार बाजार इथं भरलेला असतो कायम. तर आपल्या वलची गर्दी असत्या आणि आम्ही सकाळी गेलो संध्याकाळी घरी, कारण गर्दी जास्त असते त्यामुळं. तरी बघतो इथं पुढे दोंडरा माझं मंदिरात पाय आम्ही रोज सकाळी पडून जातो. आणि पुढं चौकात येऊन बघतोय तर चौकात विषय काय हार नव्हता एवढा. तर प्रवीण म्हटला गबत चौकात आहे. आपण चौकात काय म्हटलं प्रवीण, आपलं चौक आहे काय विषय. तसं म्हणून आम्ही पुढं आलो जरा कॅमेरा इकडे तिकडे केला आणि प्रवीणच्या तोंडावून याला कॅमेरा. प्रवीणला काय काला गेली बघा आता. असं करून प्रवीण खुश आणि मी पण खुश. तर बघतोय तर पुढं सांडेगाव फाट्यावर इथनं एक टर्न मारला आम्ही असा आत आलो. हे आलो आम्ही आता सांडेगवाडीच्या माळा आम्ही ते शूटला पडेकच असायचो हो सगळी. मी आलो मंदिराच्या जवळ आहे. आम्ही आता ह्यो दुसरा टर्न मारून गेलो. आता आम्ही सरळ बघा बरं वाटत होतं. तिसरा टर्न मारून प्रवीणनं मारला जॉनी बरांसारखा टर्न. मला झाला काय बरं. मला आता ॲक्शन झालं. प्रवीण म्हटलं शिस्तात घे गाडी आणि दोघांना जायला लागतो दोघांनी पण. प्रवीण म्हटला काय होतंय मी आहे की. तरी आम्ही आलेलो आहे इथं लक्ष्मीला. बघू शकता पाठीमाग मंदिर आहे. प्रवीण आमचे लागले टेन्शनमध्ये काय विषय झाला आहे कोणास ठाऊक. त्यामुळे आम्ही लक्ष्मीला आलो. आज शुक्रवार आहे ना प्रवीण? शुक्रवारच आहे. तर इथं तुम्हाला दाखवतो थांबा आता इथले काय काय गोष्टी सगळ्या. तर एंटरला इथं आपल्याला हातपाय धुण्यासाठी टाकीने बसवलेली आहे परिसरात. हे बघू शकता यांचं ग्राउंड. आता आतमध्ये मंदिर आम्ही जाणार पाय पडण्यासाठी खास दर शुक्रवार. फायनली तसं दर्शन घेऊन आमचं झालेलं आहे लक्ष्मीचं. तरी मन खूप प्रसन्न होतं इथं आल्यानंतर. काय असेल ते टेन्शन म्हणा, ट्रेस म्हणा डोक्याला, सगळा निघून जातो इथं आल्यानंतर. आणि तुम्ही बघू शकताय परिसर हा कसा आहे, म्हणजे स्वच्छ क्लीन, स्वच्छता म्हणजे टापटीपपणा आहे, स्वच्छता सगळी. मला दाखवते एक मिनटं थांबा. ही बघा स्वच्छता. मग असं घाण असं कुठे वगैरे नाही, फक्त झाडाची पानं तेवढे पडतात वरून, बाकीच काय नाही. स्वच्छता म्हणजे अगदी एक नंबर आहे इथं स्वच्छता. आणि तर आम्ही शूटसाठी पण वगैरे येतो इथं. तर परिसर खूप मोठा चांगला आहे. आणि इकडं तुम्हाला दाखवतो चोर मंदिर म्हणून आहे इकडं पाठीमागे, ते पण तुम्हाला दाखवतो. चोर मंदिर म्हणून. सुखात दुःखात काय आमच्या देव आम्हाला मदतीला येतो. त्यासाठी आम्ही देवाला टाईम काढून येतो. असं आम्ही बसण्यासाठी कुठं पण असू द्या, गणपती म्हणा, महादेव म्हणा, जातो आम्ही देवासाठी. आणि बरं वाटतं आम्हाला देवाला. ही बाकीची गोष्टी करण्यापेक्षा आपल्या देवांच्या दारातून बसलेलं म्हणा, आरती घेतलेली म्हणा, ते कधी पण चांगलं असतं. बाकीच्या गोष्टी तर होत नाहीत ना. आणि आपलं जीवन पण सार्थक होतं देवांच्या ह्याच्यात राहिल्यानंतर. आहे ना प्रवीणचं टेन्शन तर गेलंच इथं असा लागला मला. त्यामुळं नाही, मंदिर खूप चांगलं आहे इथं. आम्हाला जसं कधी कामाचा म्हणा, जॉबचा म्हणा, इकडे बिझनेस वगैरे, बाकी गोष्टी कुठं ट्रेस असला की आम्ही निवांत इथून बसतो. बघ काय असेल मी मित्र घेऊन येतो, निवांत बसतो इथं. इथंच आमचं शूट बीट वगैरे, आम्ही इथं जागा चांगली आहे आमची. इथं शूटला आम्ही असतो वरच्यावर सारखं. नाही प्रवीण. त्यामुळं आणि इथले बराच काय मंदिरात इतिहास आहे, ते पण आम्हाला पण काय थोडक्यात माहीत नाही. कधी तर आम्ही पण त्यांच्या पुजारी विचारून ते पण व्हिडिओ आपण बनवू काय विषय आहे नेमका, कधी देव मंदिर स्थापन झाले, काय झाले. फक्त आम्हाला थोडक्यात इथं माहिती बा चोरांचं फक्त माहिती आहे इथे तेवढंच. ते पण माझ्या मित्रांनी सांगितलं सांडेगावाडीतल्या, त्यामुळे तेवढंच माहिती आहे आम्हाला.
चला तर तुम्हाला ते चोर मंदिर दाखवतोच आता. प्रवीण हॅलो, बिना चप्पल घालतात चाललोय आम्ही. पायात काय घुसून म्हणून बरं आता आमच्या. यांचा पण काहीतरी इतिहास आहे. असे चोर नाहीत बनले हे पण. ते पण तुम्हाला सांगतो ते गेले ना थोडक्यात. हे पण डेंजर आहे ते. पण का आता काय तुम्हाला दाखवायचं आहे म्हणल्यावर गेलंच पाहिजे तिथंपर्यंत. हे बघा बघू शकता. 1 2 3 4 5 6 7 अशी शेर आहे ती. एक अशी हिस्ट्री आहे की इथं मंदिरात हे चोरकार आले होते वरतं. आणि त्यानंतर देवी प्रसन्न म्हणजे प्रकट झाल्यानंतर यांना काहीतर सांगितलं समजून, बाबा नेऊ नका का असं काहीतरी करू नका. तर ह्याने काय ऐकलं नाही. त्यानंतर देवी क्रोध झाल्यानंतर देवीने यांना शेर केले डायरेक्ट. जागा बघू शकता म्हणजे माणसं होती त्या काळात. माणसांची अशी शेर झालेली आहे. त्याला म्हणते ती चोर मंदिर. तर यांची पण पूजा करते ती इथं यात्राच टायमाला. मला इकडे तिकडे नैवेद्य वगैरे दाखवते त्यांना आपण. असं थोडक्यात हिस्ट्री आहे. ॲक्च्युली आम्हाला पण काय माहीत नाही, थोडी माहिती आहे तेवढी तुम्हाला सांगितलेली आहे मी आता. बाकीच काय नाही. येऊन बघू शकता तुम्ही तरी इथं आल्याशिवाय ते अनुभव येत नाही त्या गोष्टींचा असं आहे. आणि असे भरपूर काही ठिकाणी आहेत किंवा मंदिरांचे की जिथं गेल्याशिवाय तुम्हाला परफेक्टली अनुभव येतच नाही. नुसतं तुम्ही असं बघून आणि हे करून असं नसतंय. तिथं जायला लागते, पाया पड लागते. तिथं गेल्यानंतर तुम्हाला निगेटिव्ह पॉझिटिव्ह पॉवर ही तुम्हाला समजते लगेच काय विषय आहे काय नाही ती. त्यामुळं इतर गोष्टी म्हणजे फालतू करण्यापेक्षा आपलं मंदिर म्हणा बाकी आणि कुठल्या गोष्टी चांगल्या असतील ते तुम्ही घेऊ शकताय तेव्हा. आणि तुम्हाला ते भवितव्यात तुम्हाला खूप ती गरजच आहे. काय ना प्रवीण शेठ. हे बघा मंदिर पण खूप असं म्हणजे निसर्गरम्य वातावरणात मंदिर आहे. हे बघा झाडे झुडपे स्वच्छता मात्र एक नंबर आहे. त्यासाठी आम्ही खास इथे वेळात वेळ काढून येतोय आम्ही सर्व. आमच्या जे ग्रुपमध्ये मुलं आहेत म्हणा, सगळी म्हणा, फॅमिली म्हणा आमची, मी म्हणा वैयक्तिक, तर आम्ही इथे येतोय कायम आम्ही इथं. त्या निसर्गरम्य तरी पावसाळ्यात तर पावसानंतर पाऊस जेव्हा चालू असतो तेव्हा तरी पूर्णपणे हिरवगार असते. म्हणजे इथं शूटसाठी सगळे येतात. इथं फोटोग्राफी म्हणा, व्हिडिओ शूटसाठी, व्हिडिओग्राफीसाठी सगळेजण इथे शूटसाठी येतात. फोटोशूट म्हणा. चला तर फायनली दर्शन झालेलं आहे आमचं. तरी व्लॉगला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा आणि होऊन दे की एखादा गरीब मोठा होतोय तर सबस्क्राईब आणि लाईक करा. काय जाते तुमचं करत जा वगैरे. एवढं तुम्हाला माहिती देतो या. आणि आमची एंटरटेनमेंट असते व्हिडिओतनं, असं पण काही नाही की. आणि रील्ससाठी इंस्टाग्रामच्या फॅमिलीसाठी तर खास सांगतो मसनी थोडाफार जरा इश्यू झाला तर त्यामुळे काय व्हिडिओ बनवता आला नाही त्या मसनी एवढा 1-2 मंथ. आता पुढच्या मंथपासून चालू करणार आहे आम्ही व्हिडिओ बनवायला खास. तरी थोडं घ्या समजून. चला तर बाय. आणि लाईक आणि सबस्क्राईब करा बरं का ध्यानानं. एखादं गरीब होते मोठं होऊन देईल, करा मोठं त्याला. बाय. चला.